नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी स्वतःच्या जीवाची बाजी लावून तिने आता मधुभाऊंचा जीव तर वाचवलेला असतो, पण जेव्हा इथे जानकीला ती गोळी लागते तेव्हा जानकीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि त्यावेळेला तिला इथे रक्ताची गरज असते. तेव्हा इथे देवीच्या कृपेने एका अनोळखी बाईने रक्त देऊन जानकीचा जीव वाचवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मधुभाऊ आणि नानांना ऋषिकेश आणि अर्जुन हे दोघेजण मिळून वाचवतात आणि त्यांना सुखरूपरित्या घरीसुद्धा घेऊन येतात. त्याचबरोबर इथे खरे गुन्हेगार जे आहेत ते म्हणजे सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे, त्याचबरोबर त्यांना मदत करणारी ऐश्वर्या, या तिघांच्या पापाचा घडा भरलेला असतो. तर इथे अर्जुनने साक्षीला जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर या तिघांची सुद्धा रवानगी जेलमध्ये आता होणार असते, कारण या तिघांनी मिळून नानासाहेब आणि मधुभाऊ यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आता उघडकीस आणलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता अर्जुन आणि ऋषिकेश यांच्या मदतीने या तिघांची रवानगी जेलमध्ये होणार असते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जास्त रंजकदार असणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे प्रेक्षकांनो, जानकी मधुभाऊंची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत असते. मधुभाऊंच्या जीवाला महिपतच्या माणसांकडून आणि त्याच्याकडून धोका असतो हे तर आपण बघितलं. त्यामुळे सायलीने ती जबाबदारी जानकीवरती दिलेली असते. जानकीसुद्धा ती जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या अगदी पार पाडत असते. पण इथे प्रेक्षकांनो, आता महिपत सयाजी विखे पाटीलला म्हणत असतो की हे बघ, मी तू सांगितल्याप्रमाणे नानासाहेब रणदिवे यांना मी आता किडनॅप केलेला आहे. केवढी मोठी जोखीम घेतली आहे मी, कारण तो अर्जुन सुभेदार आणि ऋषिकेश रणदिवे हे दोघेजण कसे आहेत तुला माहिती आहे ना. दोघांना जर कळलं की नानासाहेब रणदिवे यांना मी किडनॅप केलं आहे तर तो अर्जुनसुद्धा माझ्या विरोधात पुरावे गोळा करेल आणि तो ऋषिकेश रणदिवेसुद्धा मला शोधत इथपर्यंत येईल. पण तरीसुद्धा मी तुझ्या दोस्तीसाठी एवढी मोठी जोखीम ही उचललेली आहे. आता तुलासुद्धा माझं एक काम करायचं आहे. लवकरात लवकर तुला त्या मधुकर पाटलाला शोधून माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. तुझ्या बाजूच्या एरियात आला असेल तर त्याला काही करून माझ्याकडे पाठवून दे. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटीलने महिपतला शब्द दिलेला असतो की तुझं काम होणार. आणि प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे जानकी आता मधुभाऊंची काळजी घेत असते, एका बाजूला तिला टेन्शन असतं ते म्हणजे नानासाहेबांचं, कारण नानासाहेब यांना कुणीतरी किडनॅप केलेलं असतं. पण एक तिला खात्री असते की नानासाहेबांना मारलेलं नाही आहे, कारण तो माणूस वेगळा कुणीतरी आहे हे अगदी तिला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता जानकी एका गोष्टीवरती विश्वास ठेवते की काही झालं तरीसुद्धा नानांना काही होणार नाही आहे, फक्त त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि एका बाजूला ती मधुभाऊंची काळजी घेत असते, त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जात असते. तेव्हा इथे ऐश्वर्या सतत तिचा पाठलाग करते आणि जेव्हा इथे मधुभाऊ एका वेळेला घरातून गायब झालेले असतात तेव्हा जानकी त्यांना म्हणालेली असते की मधुभाऊ, तुम्ही प्लीज घरातून कुठेही जाऊ नका हो. तुम्हाला माहिती आहे ना, ती महिपतची माणसं आणि महिपत यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी इथे तुम्हाला आणले की नाही. माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी तुम्ही प्लीज बाहेर जाऊ नका, मी तुमच्यासमोर हात जोडते. तेव्हा इथे ऐश्वर्या ते बोलणं ऐकते आणि म्हणते की मधुभाऊ, म्हणजे महिपत शिखरेने डॅडला ज्या माणसाची सुपारी दिली आहे किडनॅप करण्यासाठी ते मधुकर पाटील हे तर नाही आहेत ना. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला सगळी माहिती कळलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी, एका बाजूला तुझे वडील म्हणजे तुझे नानासाहेबसुद्धा किडनॅप झालेत आणि ते तर तुला माहितीच नाही आहे की त्यांना कुणी किडनॅप केलं आहे ते, तर त्यांनासुद्धा महिपतनेच किडनॅप केलेलं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला कळलं आहे की तुझे वडील म्हणजे मधुभाऊ यांनी तुला आश्रमामध्ये लहानाचं मोठं केलं आहे, त्यामुळे आता त्यांनासुद्धा लवकरच किडनॅप केलं जाईल, कारण माझे डॅड आहेत ना, त्यांना मी ही माहिती देणार आहे. त्यामुळे इथे आता ना तुझे सासरे राहणार आहेत ना तुझे वडील, असं इकडे आता ऐश्वर्या म्हणते. आणि ती सयाजी विखे पाटीलला फोन करते आणि म्हणते की डॅड, तुमचे मित्र महिपत शिखरे यांनी तुम्हाला ज्या म्हाताऱ्याची इथे सुपारी दिली आहे ना, तो म्हातारा इथे आहे. तिने तो फोटो काढलेला असतो मधुभाऊंचा आणि जानकीचा, तो सयाजीला पाठवलेला असतो आणि ती म्हणते की हा बघा तो म्हातारा. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणतो, अगदी बरोबर, त्या महिपतने सुद्धा याचाच फोटो मला दाखवला होता.
तेव्हा इथे आता होळीसुद्धा येणार आहे आणि त्यामुळे आजूबाजूला माणसांची गर्दी तर असणारच आहे. तेव्हाच या मधुकर पाटलाला आपण किडनॅप करूया. त्याआधी इथे आता ऐश्वर्या म्हणते की डॅड, त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. ऋषिकेश आणि जानकी यांची आपल्याला जोडी तोडावी लागेल. एकदा का ऋषिकेश जेलमध्ये गेला ना की जानकी एकटी राहील. मग ती एकटी काही करू शकणार नाही, कारण तिची शक्ती म्हणजे तिचा नवरा ऋषिकेशच आहे. तेव्हा इकडे जानकी आता एकटी असताना आपल्याला जे हवं ते आपण सगळं करू शकतो. मधुभाऊंना आपण किडनॅपसुद्धा करू शकतो. पण इथे ऋषिकेशला आपल्याला काही करून आता जेलमध्ये टाकावं लागेल. तो एकदा का जेलमध्ये गेला म्हणजे नानासाहेबांना सुद्धा तो शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आणि मधुभाऊंना तो थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हा इथे खोट्या केसमध्ये ऐश्वर्या ऋषिकेशला अडकवते. म्हणजे एक चाकू असतो, त्याच्यावरती ऋषिकेशच्या हाताचे ठसे असतात. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की इन्स्पेक्टर बघा, नानांच्या चेहऱ्यावरती वार करणारा हा ऋषिकेशच आहे, कारण त्याच्या मनामध्ये राग होता ना. सगळी प्रॉपर्टी ही ते सारंगच्या नावावरती का केली म्हणून त्याने तो वचपा काढलेला आहे आणि हाच तो चाकू आहे ज्याच्यावरती ऋषिकेशच्या हाताचे ठसे आहेत आणि याच चाकूने त्याने इथे नानासाहेबांच्या चेहऱ्यावरती वार केले होते. असं खोटं नाटं सांगितल्यानंतर इथे आता ऋषिकेशला इन्स्पेक्टर अरेस्ट करतात आणि घेऊन जातात. तेव्हा जानकी इथे खूपच जास्त आता हताश होते. जानकी पोलीस स्टेशनला येते आणि म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, मला ऋषिकेशला भेटू द्या आणि त्यांना फक्त डबा देऊ द्या. तेव्हा इथे जानकीला परवानगी दिली जाते. त्यानंतर जानकी म्हणत असते की ऋषिकेश, मला माफ करा ऋषिकेश, मी तुम्हाला नाही थांबवू शकले, मी तुम्हाला नाही वाचवू शकले, या संकटातून मी तुम्हाला बाहेरसुद्धा काढू शकले नाही, मला माफ करा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, शांत हो ना जानकी. तेव्हा जानकी म्हणते, नाही, तुमची जानकी हरली आहे ऋषिकेश, तुमची जानकी हरली आहे. तेव्हा जानकी म्हणतो, कधीच नाही, माझी जानकी कधी हरत नाही आणि जानकी कधी हरू शकतही नाही. अगं जानकी म्हणजे काय, इथे कुटुंबावरती कितीही मोठा दुःखाचा पाऊस कोसळला ना तरीसुद्धा हाताच्या एका बोटावरती ती अख्ख्या कुटुंबाला व्यवस्थितरित्या सांभाळू शकते. ती आहे जानकी. ती अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी इथे आता खचून नाही जात, मला माहिती आहे ना. आणि हे बघ जानकी, अजिबात हारायचं नाही. तुला माहिती आहे आपल्या वाईटावरती किती लोक उठलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या अशा नालायक लोकांसाठी तू अजिबात हारायचं नाही आणि एक गोष्ट करायची. आता होळी येते ना, आपल्या घरामध्ये सुद्धा होळी ही जय्यत पद्धतीने साजरी झाली पाहिजे. खूप मोठ्या पद्धतीने साजरी कर. होळी ही छान पद्धतीने साजरी झाली पाहिजे आणि होळीला सांग की बाबा, आमच्या घरावरती आलेलं संकट हे दूर होऊ दे, आमचे नाना सापडू दे आणि ऋषिकेशसुद्धा लवकरात लवकर सुटू दे. हे सगळं तू आपल्या कुटुंबाचं कल्याण माग. तेव्हा इथे आता जानकी ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये इथे होळी साजरी करायचं ठरवते आणि त्यासाठी ती सुमित्राला सुद्धा तयार करते. सुमित्राला ती सांगत असते की आई, कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सत्य काय आहे ते एक ना एक दिवस बाहेर येतच, तुम्हाला माहिती आहे. आणि मी ते सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, म्हणूनच आपले नानासाहेब गायब झालेत आणि ते मला कळले. ऋषिकेशला सुद्धा फसवून आतमध्ये तुरुंगात टाकलं जात आहे, पण तरीसुद्धा मी हार मानणार नाही आहे. मी नानासाहेबांना शोधून काढणार आणि ऋषिकेशला सुद्धा जेलमधून लवकरच बाहेर काढणार आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी काळजी करू नको, मी दादाच्या बेलचे पेपर तयार करतो. तेव्हा इकडे आता बेल कशी मिळणार, म्हणजे इथे स्वतःच्याच वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर तसे फिंगरप्रिंट्ससुद्धा सापडलेत, त्यामुळे बेल मिळणं हे कठीण झालेलं असतं. तरीसुद्धा सौमित्र प्रयत्न करणार असतो. त्याचबरोबर इथे आता ऋषिकेश जेलमध्ये जातो. तेव्हा इथे ऐश्वर्या शर्वरीला म्हणत असते की शर्वरी वंश, तुम्हाला माहिती आहे का, नक्कीच या जानकीचं ना काहीतरी चालू आहे. ती ना सतत त्या रूममध्ये जाते, तिथे तिने कुणाला तरी लपून ठेवलं आहे. तेव्हा इकडे आता शर्वरी म्हणत असते, कोण आहे तिकडे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तोच किडनॅपर ज्याने नानासाहेबांना किडनॅप केलं, कारण त्याला सुपारी दिली होती ना जानकीने आणि म्हणूनच त्याच्यासाठी ती डबा बिबा घेऊन जाते. आता साधी गोष्ट लक्षात येत नाही, आता किडनॅपरने जर नानासाहेबांना किडनॅप केले तर त्याला जानकी डबा का घेऊन जाईल ना. त्याला ती म्हणेल की आजूबाजूला फिरकूसुद्धा नको, आता तुझं काम तर झालेलं आहे. पण इथे ऐश्वर्या मूर्खासारखी काहीही बडबडत असते आणि शर्वरीसुद्धा त्याला खतपाणी घालत असते. त्यानंतरला सगळेजण मिळून त्या रूममध्ये आता बघायला जातात, तर त्या रूममध्ये कुणीही नसतं, कारण त्याचबरोबर
इथे आता मधुभाऊंना त्या लोकांनी किडनॅप करायचं ठरवलेलं असतं. इथे आता जानकीने होळी तर खूप मोठ्या प्रमाणात साजरी केलेली असते आणि तिच्याकडे आपल्या कुटुंबाचं सुख मागितलेलं असतं आणि इथे जे लोक विचित्र वागतात त्यांचा नाश मागितलेला असतो. त्यामुळे इथे आता होळीचा दिवस असतो, सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा इथे आता सौमित्र प्रयत्न करत असतो ऋषिकेशला सोडवण्यासाठी, पण इथे आता ऋषिकेशला जामीन मिळता मिळता खूपच जास्त उशीर होतो. त्याचबरोबर इथे आता मधुभाऊ रूममध्ये नाही आहेत म्हणून जानकी टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे जानकी अर्जुन आणि सायलीला सांगते की मधुभाऊ रूममध्ये नाही आहेत म्हणून. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की चल आपण आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना शोधायला निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे त्या गुंड लोकांनी मधुभाऊंना आता बाहेर आणलेलं असतं आणि त्यांना जबरदस्तीने तो आता गाडीमध्ये भरतो आणि मधुभाऊंना महिपतच्या अड्ड्यावरती घेऊन जात असतो. तेव्हा इथे आता अर्जुन, सायली आणि जानकी तिघेही जण मधुभाऊंना शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. तेव्हा इथे मधुभाऊ आता जेव्हा गाडीमध्ये बसत असतात त्यांनी बसताना जानकीला बघितलेलं असतं आणि ते म्हणतात की जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणते की मधुभाऊ, आणि इथे सायली आणि मधुभाऊ दोघेही जणी मधुभाऊंना आता आवाज देत असतात. तेव्हा इथे जानकी आणि सायली दोघ्याजणी आता मधुभाऊंवरती किती प्रेम करतात प्रेक्षकांना आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे इथे दोघेही जणी आता आरडाओरडा करतात. अर्जुनसुद्धा त्या गुंड्यांच्या गाडीच्या पुढे आता आपली गाडी नेऊन लावतो आणि त्या गुंड लोकांना अडवतो. त्याचबरोबर इथे आता ती गाडी अडवल्यानंतर इथे आता अर्जुन तर गाडीतून बाहेर पडतोच, पण त्याचबरोबर जानकी आणि सायलीसुद्धा गाडीतून बाहेर येतात. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावतो. ते एवढ्या गुंड लोकांबरोबर अर्जुन आता लढत असतो, त्यांना मारतो. तेव्हा ते गुंड लोक आधीच पिसाळलेले असतात, कारण महिपत शिखरेने त्यांना खूप मारलेलं असतं. मधुकर पाटलाला घेऊन नाही आलात तर तुमचे तुकडे तुकडे करेन असं सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं, म्हणून गुंड लोक चवताळलेले असतात. तेव्हा इथे आता मधुकर पाटलांना लवकरात लवकर महिपतच्या अड्ड्यावरती नेण्यासाठी ते गुंड लोक अर्जुनवरती हात उगारतात. अर्जुनच्या पोटामध्ये इथे चाकू मारण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. पण तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता ऋषिकेशसुद्धा जेलमधून सुटलेला असतो, कारण त्याचा जामीन झालेला असतो. जामीन केल्यानंतर तो सगळ्यात आधी येतो, ते म्हणजे इथे अर्जुन, सायली आणि त्याचबरोबर जानकी यांना मदत करण्यासाठी. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा गुंडांबरोबर लढत असतो आणि सायलीसुद्धा मदत करत असते. तेव्हा इथे सगळ्यात आधी जानकी जाते आणि मधुभाऊंना गुंडांच्या तावडीतून सोडवते. त्याचबरोबर इथे अर्जुनला ते गुंड लोक आता एकट्याला काही ऐकत नसतात. तेव्हा इथे अर्जुनच्या पोटामध्ये चाकू खुपसत असताना अर्जुनने त्याला थांबवलेलं असतं, पण ज्या वेळेला मागून त्याच्या डोक्यावरती अटॅक होणार असतो तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन खाली वाकणार. तेवढ्यात तिथे येतो ऋषिकेश आल्यानंतर तो लगेचच तो गुंड लोक जे मारत असतात अर्जुनला त्याच्या हातामध्ये असलेली काठी त्याने पकडलेली असते आणि त्याने इथे आता अर्जुनचा जीव वाचवलेला असतो. अर्जुनला खूपच जास्त बरं वाटतं, कारण का एकटा माणूस किती लोकांशी लढणार. तेव्हा इथे त्यालासुद्धा कुणाच्या तरी मदतीची गरज असते. तेव्हा तिथे आता ऋषिकेश आल्यानंतर जानकी आणि सायली दोघीजणी बाजूला जातात, मधुभाऊंना एका सेफ ठिकाणी घेऊन जातात, अर्जुनच्या गाडीजवळ घेऊन जातात आणि त्यानंतर इथे ऋषिकेश आणि इथे अर्जुन दोघेजण मिळून त्या गुंड लोकांना मारतात. तेव्हा इथे आता एकीचं बळ काय असतं ते इथे आपल्याला आता बघायला मिळतं. तर इथे चौघांनी मिळून आता ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. मधुभाऊंना इथे त्यांनी वाचवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता मधुभाऊंना वाचवलेलं असतं आणि ऋषिकेश आणि त्याचबरोबर अर्जुन सर्व गुंडांना मारत असतात. ते दोघेजण काही कुणाला ऐकत नाही, पण इथे महिपतने आता त्या गुंड लोकांना धमकी दिलेली असते की मधुकर पाटील जर जिवंत नाही आला तर त्याचा इथे मृत्यू तरी झाला पाहिजे असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे इथे तो गुंड माणूस घाबरतो. जर आता महिपत याला कळलं की आतासुद्धा मधुभाऊ हातातून सटकला तर आमचं काही खरं नाही हे त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो इथे आता पिस्तूल काढतो आणि मधुभाऊंना गोळी मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्या वेळेला इथे आता मधुभाऊंवरती गोळी चालवणार जानकी मागे वळून बघते आणि मधुभाऊंना गोळी लागू नये म्हणून आता ती मध्ये आलेली असते आणि प्रेक्षकांनो ती गोळी आता जानकीला लागलेली असते. तेव्हा इथे जानकीला गोळी लागल्यानंतर सगळेजण आता जोरात ओरडतात आणि इथे
आता अर्जुन, सायली, ऋषिकेश तिघेही जण जानकीला जोरात हाक मारतात आणि इथे तो गुंड माणूस आता ज्याने गोळी मारलेली असते, अर्जुन आणि ऋषिकेश दोघे जण जातात आणि त्याला मारतात. त्याच्यामुळे इथे आता ती गोळी जर मधुभाऊंना लागली असती तर त्यांचा सुद्धा जीव गेला असता. पण तो वार आता इथे जानकीने झेललेला असतो, मुलीचं कर्तव्य निभावलेलं असतं. तेव्हा इथे जानकीला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेव्हा जानकीच्या आता गोळी लागल्यामुळे खूपच जास्त रक्तस्राव झालेला असतो आणि तेव्हा इथे तिला ब्लडची गरज असते. तिचं ब्लड ग्रुप रेअर असल्यामुळे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्ये सुद्धा ते सापडत नाही आणि ऋषिकेश ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, तरीसुद्धा ते मिळत नसतं. कुटुंबातलं कुणीही त्यांची साथ द्यायला तयार नसतं. सौमित्र आणि अवंतिका असतात, पण त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा असल्यामुळे ते सुद्धा देऊ शकत नसतात. पण प्रेक्षकांनो, देवी आईच्या कृपेने एक बाई तिथे आलेली असते आणि ती विचारते की हिला काय झालंय. तेव्हा त्या सिस्टर म्हणत असतात की बघा ना, त्यांचं जे ब्लड ग्रुप आहे ना ते रेअर आहे, ते कुठेही सापडत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की माझं ब्लड ग्रुप तेच आहे, तुम्ही प्लीज त्यांना द्या ना. तेव्हा इकडे आता सिस्टर म्हणतात की आम्हाला चेक करावं लागेल, तुमच्यामध्ये जर पुरेसं रक्त असेल तर आपण त्यांना देऊ शकतो. त्यामुळे आता त्या बाईचं ब्लड ग्रुप आणि जानकीचं ब्लड ग्रुप हे सेम असल्यामुळे आता त्या बाईने इथे जानकीला रक्त दिलेलं असतं आणि जानकीचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा इथे आता जानकी बेशुद्ध असते तेव्हा तिचं ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुली पार पडलेलं असतं. ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित होतं, तिला रक्तसुद्धा वेळेवरती मिळतं, पण ती शुद्धीवरती आलेली नसते. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात की जानकी अजून शुद्धीवरती का नाही आली. तेव्हा ती बाई जाते आणि जानकीच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा जानकीला असं वाटतं की जणू काही माझ्या आईनेच माझ्या डोक्यावरून हात फिरवला की काय, आणि जानकीला इथे शुद्ध आलेले असते. तेव्हा ती डोळे उघडून त्या बाईला बघणार तेवढ्यातच ते तिथून निघून गेलेले असते. पण तिला बघितल्यानंतर तिला आपल्या आईचा भास झालेला असतो आणि त्यामुळे इथे त्या बाईमुळे इथे जानकी शुद्धीवरती सुद्धा आलेली असते. त्याचबरोबर इथे जानकी सेफ असते, तिचा जीव वाचलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू बघितलंस का ऋषिकेश, म्हणजे मधुभाऊंना किडनॅप करायला आलेली गाडी ही सयाजीच्या माणसांची गाडी होती आणि त्याच्यामध्ये महिपत शिखरेची माणसं होती आणि ते लोक मधुभाऊंना घेऊन जात होते. म्हणजे सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे यांचा काही संबंध असेल का. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे यांचा नक्कीच संबंध असू शकतो, कारण दोघांची कामं सेमच आहेत ना. तेव्हा इथे आता महिपत यानेच मधुभाऊंना किडनॅप करण्यासाठी माणसं पाठवली होती. कशावरून त्यानेच इथे नानासाहेबांना किडनॅप केलं नसेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चल, त्याचे अड्डे कुठे कुठे आहेत ना मला बरोबर माहिती आहे, आपण महिपतच्या माणसांवरती लक्ष ठेवूया, नानासाहेब आपल्याला नक्की सापडतील. तेव्हा इथे मधुभाऊंना सायली म्हणते की आता सेफ ठिकाणी ठेवायला हवं, त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. तेव्हा इथे अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य, त्याचबरोबर ऋषिकेश सगळेजण मिळून आता महिपतच्या ज्या ज्या जागा आहेत त्या त्या ठिकाणामध्ये आता बघत असतात. एका गोडाऊनमध्ये नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता पोलिसांची मदत घेतली जाते आणि पोलिसांच्या मदतीने इथे नानासाहेबांना आता शोधून काढण्याचा निर्णय घेतला जातो. तेव्हा ऋषिकेश आणि अर्जुन दोघेजण मिळून त्या गुंड लोकांचा शोध घेतात, त्यांना मारतात आणि त्याचबरोबर नानासाहेबांना त्या गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलेलं असतं. त्यांना तिथून सोडवलं जातं आणि लगेचच अर्जुन गाडीमध्ये त्यांना ठेवतो आणि त्याचबरोबर इथे ऋषिकेश म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यांना अरेस्ट करा आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशनला घेऊन जा. या गुंडांनी हे सगळं महिपत त्याचबरोबर सयाजी विखे पाटील यांच्या सांगण्यावरून केले हे समोर येईल. तेव्हा इथे नानासाहेबांना आता अर्जुन आणि ऋषिकेश दोघेजणं पुन्हा एकदा आशीर्वाद बंगल्यावरती घेऊन येतात आणि सायली मधुभाऊंना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन येते आणि मग त्या लोकांना सांगितलं जातं की मधुभाऊ हे जानकी आणि सायली यांना आश्रमामध्ये लहानाचं मोठे करणारे म्हणजे कोण, तर ते मधुभाऊ त्यांचे वडिलांसारखे आहेत, त्यांचे वडीलच आहेत. त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून जानकीने त्यांना एका सेफ ठिकाणी आणून ठेवलं होतं. पण इथे नानासाहेबांना सुद्धा सयाजी विखे पाटील याच्या सांगण्यावरून महिपतने किडनॅप केलं होतं आणि ही सगळी माहिती ऐश्वर्याने दिली होती हे सुद्धा कळतं. त्यामुळे इथे नानासाहेब परत आल्यानंतर ते इथे महिपत,
सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या या तिघांची नावं सांगतात आणि कबुली जबाब देतात की हे तिघंजणं मिळून आम्हाला दोघांना किडनॅप करणार होते, आमचा जीव घेणार होते. तेव्हा इथे आता ऋषिकेश आणि अर्जुन यांनी सुद्धा सगळे पुरावे सादर केलेले असतात आणि त्यामुळे इथे सगळे पुरावे बघितल्यानंतर इथे ऐश्वर्याने नानासाहेबांना धक्का दिला होता हे तर नानासाहेबांनी सांगितलं होतं, पण सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे या दोघांनी मिळून इथे नानासाहेबांनी मधुकर पाटील यांना मारण्याचा कशा पद्धतीने डाव रचला होता ही गोष्ट सुद्धा समोर आलेली असते. त्यामुळे इथे ऋषिकेश आणि इथे अर्जुन दोघांनी मिळून नानासाहेबांना वाचवलेलं असतं आणि मधुकर पाटलांचा सुद्धा जीव वाचवलेला असतो. अशा पद्धतीने इथे ऐश्वर्या त्याचबरोबर सयाजी आणि महिपत यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि त्यांना जेलचा रस्ता दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.